ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रियांका रनाळकर नाशिकहून बोलते आपल्यासोबत. प्रियांका, प्रश्न विचार तुझा. माझा प्रश्न असा आहे की मी संयुक्त हिंदीची विद्यार्थी आहे. त्यासाठी पद्य विभागात महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत? संयुक्त हिंदीसाठी पद्य विभागात महत्त्वाचे प्रश्न कोणते विचारते मॅडम ती? पहली कविता है, कबीर ने अधीर मन को क्या उपदेश किया है। चेतावनी कविता में बच्चन जी ने देशवासियों को चेतावनी दी है, क्या चेतावनी दी है। समाज में कौन सा विचित्र दृश्य दिखाई दे रहा है और स्वतंत्र कविता के द्वारा कवि क्या संदेश देना चाहते हैं। हे महत्वाचे कवितेवरचे प्रश्न. मॅडम एकदा पुन्हा धड्यांवरचे संयुक्तसाठी प्रश्न सांगा. सांगते, किन गुणों के कारण आदमी आदरणीय बनता है। गरीब के प्रति दफ्तर के बाबुओं के दुर्व्यवहार का क्या रहस्य था। लेखक को अंत में दुख क्यों हुआ। महादेवी वर्मा के माता पिता के शिक्षा संबंधी क्या विचार थे। पन्नाधाय का चरित्र चित्रण स्पष्ट कीजिए। साधु पुरुष ने अपने प्रवचन में लोगों को कौन सा संदेश दिया। आज के माहौल में उपभोक्ता में क्या परिवर्तन हो रहा है और पंडित विष्णु दिगंबर के चरित्र की विशेषताएं संक्षेप में लिखी. अगदी पुन्हा एकदा आपण सांगू, हे संभाव्य प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रश्न तुम्हाला करून ठेवायचे आहेत. लक्ष्मण चौधरी जळगावहून आपल्यासोबत बोलतोय. लक्ष्मण, प्रश्न विचार तुझा. हॅलो. हा लक्ष्मण, माझा प्रश्न असा आहे की दीर्घोत्तरीचे प्रश्न असतात ते म्हणजे त्यातले ते लेखक असतात ते कसे लिहायचे. दीर्घोत्तरी प्रश्न कसे लिहायचे. दीर्घोत्तरी प्रश्न आदर्श, त्यात खाडाखोड नसली पाहिजे. संपूर्ण मुद्दे कसे लिहायचे, तर पहिलं म्हणजे धड्याचं नाव, धड्याचा प्रकार, धड्याचा जो लेखक आहे त्याचं एक विशेषण, त्याच्याबरोबर त्या लेखकाचं नाव आणि मध्यवर्ती कल्पना पाठाची ती लिहिणं महत्वाचं आहे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये प्रश्न जो जसा विचारलाय त्या अनुषंगाने 3 ते 4 मुद्दे लिहिले पाहिजे आणि नंतर समालोचन, ज्याचं समारोप करायचं त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना एखादं मूल्य लिहिणं महत्वाचं आहे. त्या पाठातून काय आपल्याला कळलं ते लिहिणं. मॅडम अगदी आपल्याजवळ वेळ खूप कमी उरलेला आहे. 6 तारखेला पेपर आहे, त्या दृष्टीने काय टिप्स द्याल की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतील. कसा पेपर सोडवावा, काय कशा पद्धतीने. धड्या त्यांचं जे पेपर आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचा, तुम्हाला तो लगेच समजेल अशा प्रकारे टिक मार्क करा. नंतर सुवाच्य अक्षरात पेपर लिहायला सुरुवात करायची. खाडाखोड कुठेही करायची नाही, सावधपणे पेपर लिहायचंय, कुठेही इथे तिथे बघायचं नाही. मनाचं संतुलन सगळ्यात महत्वाचं आहे, घाबरायचे कारण नाहीये. कारण फक्त 12 धडे, 8 कविता आणि 6 पूरक पठण हिंदीमध्ये आहे संपूर्णसाठी. संयुक्तसाठी त्याच प्रकारे थोडक्यात आहे, पूरक पठणाची काही नाहीये. पद्य फक्त 5 आहेत आणि गद्य आहे 7. तर त्याचे व्यवस्थित वाचन केलेलं विद्यार्थ्यांनी असेल तर त्यांना भीतीचं काही कारण नाही. आत्मविश्वासाने पेपर लिहा, खाडाखोड कुठेही करू नका. पेपर खूप महत्वाची गोष्ट मॅडम तुम्ही सांगितली आहे सगळ्यात, की आत्मविश्वासाने पेपर लिहा. आत्मविश्वास जर कायम ठेवला तर छान पेपर मुलं सोडवू शकतील. मॅडम तुम्ही आलात IBN लोकमत मध्ये आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मला पण इथे बोलवल्याबद्दल IBN लोकमतचे धन्यवाद. आणि उद्या आपण आज या कार्यक्रमात इथेच थांबतोय. मंगळवारी आपण भेटणार आहोत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी या विषयासह आणि मार्गदर्शन करणार आहेत रजनी म्हैसाळकर. तुमचे जर काही प्रश्न असतील तर मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात 02266899204 या क्रमांकावर संपर्क साधा. लक्षात ठेवा, उद्याचा विषय मराठी आहे, त्यांच्यासाठीचा मराठी की ज्यांचं संपूर्ण इंग्रजी माध्यम आहे आणि त्यासाठी रजनी म्हैसाळकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. हिंदीच्या पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बुधवारपर्यंतच हा कार्यक्रम आहे, तेव्हा पाहायला विसरू नका. तयारी 10वीची फक्त IBN लोकमत.